नमस्कार. रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं. दिल्लीत आज दणक्यात मतदान झालं. रेकॉर्ड ब्रेक टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 70 जागांसाठी हे मतदान झालं. राष्ट्रीय पक्षांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं या निवडणुकीत जबरदस्त रंगत निर्माण केली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काँग्रेस पक्षापुढे सलग चौथ्यांदा सत्तेत परतण्याचं आव्हान आहे, तर भारतीय जनता पक्षही दिल्लीत सत्ता काबीज करण्यासाठी आतुर झालेला आहे. या सगळ्यात आम आदमी पक्ष किती जागांवर बाजी मारतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. इथून पुढचे 1.5 तास दिल्लीच्या निवडणुका, भरघोस मतदानाचा अन्वय अर्थ, आम आदमीमुळे बदलू शकणारी समीकरणं आणि या निवडणुकांचा आगामी लोकसभा निवडणुकांवर होणारा परिणाम या आणि अशा असंख्य पैलूवर चर्चा करूया रणसंग्राम या खास कार्यक्रमात. रणसंग्रामच्या या भागात आपलं स्वागत. माझ्यासोबत आज चर्चेला अत्यंत भरघोस पॅनल आहे. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार प्रवक्ते चरणजीत सप्रा. चरणजीत सप्राजी, आपलं स्वागत. आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. आमच्या दिल्लीच्या स्टुडिओमध्ये दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके हे काही काळासाठी आपल्या सोबत असणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मयांक गांधी हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. आणि या सगळ्यांना घेऊन आपण आज 1.5 तास या दिल्लीच्या मतदानावर चर्चा करणार आहोत, दिल्लीच्या रणसंग्रामावर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला दिल्ली विधानसभेच्या आखाड्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकूण मतदारसंघ 70, एकूण उमेदवार 810, महिला उमेदवार 70, तिरंगी लढत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी. काँग्रेसच्या 42 आमदारांना पुन्हा मिळालं तिकीट. काँग्रेसच्या 42 आमदारांना तर भाजपच्या 22 उमेदवारांना पुन्हा तिकीट मिळालं. आपण पाहिलं ही निवडणूक कशी रंगत जाते आणि पुढच्या 1.5 तासात या निवडणुकीतल्या प्रत्येक मतदारसंघाचा सेफॉलॉजिकल लेखाजोखा या चारही मान्यवरांच्या सोबत मी आपल्यासमोर मांडणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आज 65% अधिक मतदान झालं. यापूर्वी दिल्लीत 2003 मध्ये 53.42% इतकं मतदान झालं होतं, तर 2008च्या निवडणुकीत 57.60% इतकं मतदान झालेलं होतं. आपण पाहिलं यावेळी दिल्लीतलं वाढलेलं मतदान, त्या वाढलेल्या मतदानाची आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम जातोय सुनील चावके यांच्याकडे. सुनील चावकेजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. दिल्लीच्या या निवडणुकीची वैशिष्ट्य काय आहेत असं वाटतं आपल्याला? मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सरळ भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे. पण दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष जो अरविंद केजरीवालांनी उभा केला 9 महिन्यापूर्वी, त्या पक्षामुळे जी रंगत आलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जी जनजागृती झालेली आहे गेल्या काही 2-3 वर्षात दिल्लीमध्ये, आणि दिल्लीतलं महागाई, भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यांवरून आम आदमी पक्षानं जो एक माहोल तयार केलेला आहे, त्यामुळं ही निवडणूक निश्चितपणे एक थर्ड फोर्स ह्या निवडणुकीत दिसणार आहे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून. त्यामुळे ही निवडणूक अशा पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट, दिल्लीतलं जे हवामान आहे ते अतिशय उत्तम आहे आजच्या तारखेला. आणि आज जे मतदान होते आहे आणि टक्केवारी निश्चितपणे वाढलेली आहे, तर त्याचं एक कारण लोकांनी या हवामानाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणातून घराबाहेर निघाले आणि मतदान केलं आहे. सुनीलजी, बरोबर आहे, दिल्लीतलं हवामान चांगलं आहे, परंतु दिल्लीतलं राजकीय हवामान कसं आहे तेही आपण या पुढच्या 1.5 तासात तुमच्यासोबत पाहणार आहोत. मूळ प्रश्न असा आहे की दिल्लीच्या निवडणुकीचं राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्व काय आहे?
दिल्लीचं निवडणूक निश्चितपणे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे, कारण ह्या निवडणुकीत विशेषतः दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं पूर्ण एक छोटा भारत वसलेला आहे, एक आदिवासी देशातले आदिवासी सोडले तर सर्व प्रकारचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक इथं मतदार आहेत आणि त्यांचा एक कल, एक मिनी इंडिया याच्यातून कौल देणार आहे. तर त्यांचा कल कुठे आहे हे या निवडणुकीच्या निकालातून आढळणार आहे आणि त्याचा निश्चितपणे व्यापक प्रमाणावर भारतात त्याच्याकडे बघता येईल की दिल्लीचा निकाल हा कदाचित भारताचा पण निकाल होऊ शकतो. दिल्लीचा निकाल हा भारताचा निकाल होऊ शकतो. म्हणूनच आज मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, मिझोराम या राज्यांवर चर्चा करण्याऐवजी आम्ही फक्त आज तुम्हाला दिल्ली या विषयावर चर्चा करतो. याचं कारण या भारतीय राजकारणातल्या निवडणुका ज्या सध्या लोकसभेची सेमीफायनल मानल्या जात आहेत, त्या निवडणुका एक प्रकारे ज्याला आपण फॅशन इंडस्ट्रीमध्ये शो स्टॉपर म्हणतो तशा ह्या पुढच्या निवडणुकांसाठीच्या आधी झालेल्या शो स्टॉपर आहेत. इतकं प्रचंड महत्त्व या दिल्लीच्या निवडणुकांना आहे. कडे तिन्ही राजकीय पक्ष कसे पाहतायत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. पहिला प्रश्न अर्थातच ज्यांची आता सत्ता दिल्लीमध्ये आहे त्या काँग्रेस पक्षाच्या आमदारासाठी चरणजित सप्रा यांच्यासाठी. चरणजित सप्रा, मला तुम्ही सांगा, हे वाढलेलं मतदान नेमकं कशामुळे असं वाटतं आपल्याला? 7% मतदान पहिल्यांदा दिल्लीत वाढलेलं दिसतंय. मला असं वाटतंय की दिल्लीमध्ये आमचा काँग्रेस पक्षाचं शासन गेल्या 15 वर्षापासून आहे आणि गेल्या 15 वर्षात शीला दीक्षित आणि काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी खूप कामं केलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असो की मेट्रोचं काम असो की आणखीन काही कामं असो, ते ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे तिकडचे कामं असो, ते सर्व कामं केलेले आहेत. म्हणून हा जो संख्या वाढलेली आहे, हे जे टक्केवारी वाढलेली आहे, त्यामध्ये काँग्रेसनी कामं केलेले आहेत म्हणून तेही लोक बाहेर निघालेले आहेत वोट द्यायला, असं मला दिसतोय. काँग्रेसनी गेले अनेक वर्ष कामं केलेली आहेत, मग ते झोपडपट्ट्यांपासून असेल ते मध्यमवर्गापर्यंत असेल. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थनार्थ इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आली. त्यामुळे अर्थातच पुढचा जो प्रश्न होता तो मी त्यांना विचारणार नाही आहे की तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असणार आहे का. त्यांनी त्याचं उत्तर आधीच देऊन टाकलेलं आहे की अँटी इन्कम्बन्सी अशा प्रकारचा गोष्ट काय असू शकत नाही, कारण बाहेर आलेली जी जनता आहे ती सगळी काँग्रेससाठी आलेली आहे असं चरणजित सप्रा यांना वाटतं. आपण याच वाढलेल्या मतदानाकडे भारतीय जनता पक्ष कसं पाहतो? भारतीय जनता पक्ष सध्या हा प्रमुख विरोधी पक्ष आणि त्याहीपेक्षा सुद्धा सत्तेत जे येऊ शकतील अशी दुसरी शक्यता सर्वात ज्यांची आहे तो आहे माधव भंडारी. आमचे मित्र माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, या वाढलेल्या मतदानाकडे आपण कसं पाहताय? एक दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की दिल्लीमध्ये 15 वर्ष शीला दीक्षित आणि काँग्रेस यांचं जे राज्य आहे त्याच्या विकासाचे सगळे पुरावे हे दिल्लीच्या कॅनॉट प्लेस, कॅनॉट सर्कल ह्या भागामध्ये जरा पायी फिरायचा प्रयत्न केला की बघायला मिळतात. ज्या काही विकास प्रकल्पांचा उल्लेख आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला, ते विकास प्रकल्प गेली 10-12 वर्ष दिल्लीकरांच्या गळ्यातले हाडकासारखे अडकून पडलेले आहेत आणि त्याच्यातून दिल्लीची जनता इतकी हैराण झालेली आहे की कुठेही 4 लोकांबरोबर बोलायला सुरुवात केली की त्याच्याबद्दलची लोकांची भावना समजायला वेळ लागत नाही. विजेचे दर वाढलेत, गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ तिप्पट-चौपट दर वाढलेत. पाणी मिळत नाही. नव्या दिल्लीमध्ये जिथे राजकीय सत्तेचं केंद्र आहे तेवढाचा थोडासा भाग जर सोडला तर बाकीची दिल्ली हिचा विकासाचा परिस्थिती जी आहे ती प्रत्यक्ष जाऊन बघण्यासारखी आहे. आणि या सगळ्यामधून गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली गुन्हेगारी, त्या गुन्हेगारीमुळे देशात नाही तर अख्ख्या जगात रेप कॅपिटल म्हणून या राजधानीचा उल्लेख व्हायला लागला. त्यातून निर्माण झालेलं वातावरण आणि राजकारणातला भ्रष्टाचार, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार, स्वतः शीला दीक्षित यांचं कॉमनवेल्थ गेम्समधला भ्रष्टाचारामधली भूमिका, या सगळ्या मुद्द्यांमुळे जो एक अँटी इन्कम्बन्सी, काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण आहे त्याचा परिणाम निश्चितपणे आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी नवमतदार म्हणून जे नोंदवले गेलेत त्यांनी दाखवलेला उत्साह म्हणून सुद्धा हे मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याशिवाय
आमच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला घरोघर फिरून मतदार बाहेर काढण्यासाठी जी मेहनत घेतली त्याचे हे परिणाम इथे बघायला मिळत आहेत. बरोबर आहे. तुमची घोषणाच होती हर हर मोदी घर घर मोदी, त्यामुळे तुम्ही घरोघरी जाऊन मोदी हाच प्रचार केला आहे. त्या प्रचाराविषयी मी तुम्हाला बोलतं करणार आहे, पण एका ब्रेकच्या आधी पहिला प्रश्न विचारणार आहे आम आदमी पक्षाला की हे वाढलेलं मतदान नेमकं कोणासाठी असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस म्हणतं ते आमच्या कामासाठी, भारतीय जनता पक्ष म्हणतं ते काँग्रेसच्या विरोधातलं मत आणि त्याहीपेक्षा त्यांच्या बाजूने असलेलं पॉझिटिव्ह सकारात्मक असं मत आहे. तुमचं याचं विश्लेषण नेमकं काय आहे? एक तो आपण हे बघू की 14 लाख बोगस वोट्स काढले, म्हणजे 11% वोट लास्ट टाइमचे वोट पेक्षा कमी झाले, कारण 11 लाख बोगस वोटर्स काढले होते. म्हणजे हे वाढलेले जास्त वाढले आपण दिसत त्याच्यापेक्षा. दुसरा, काँग्रेस म्हणतात आमच्यासाठी आले, तो राहुल गांधी, सोनिया गांधी, शीला दीक्षित हे सगळ्यांनी मिटिंग करायचं पण बंद केलं. ते दे हॅव गिव्हन अप की आम्ही हारलेले आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय मतदार येणार ते तो एक काय जोक सारखा आहे. दुसरा, ते माधवजी म्हणतात तसं पूर्ण दिल्ली घाण आहे. तो घाण का आहे? कारण की राज्य सरकार काँग्रेसची आहे आणि एमसीडी बीजेपीची आहे. ते एंटी इन्कम्बन्सी आहे, पण एंटी इन्कम्बन्सी काँग्रेसची पण आहे आणि बीजेपीची आहे. फक्त हे टाइम ते नवीन पक्ष विचार घेऊन आला, ते यंगस्टर्सनी लीड केलेलं अरविंद केजरीवालची लिडरशिप, म्हणजे सगळे बाहेर आलेले आहे. हे टाइम मी दिल्लीत मध्ये होता, एवढा प्रचार करत होता, असा माहोल मी केव्हा बघितले नाही. एक एक गल्लीमध्ये एक एक पूर्ण टोपी घालून सगळे फिरत होते. तर हे वाढलेलं आहे, आम आदमी पार्टीमुळे वाढलेलं आहे. पण आता काय हे सगळं इलेक्शन टाइम झाला. आता मला वाटतं की आता जे झालं ते झालं. 8 तारीखला आपल्याला बघूया काय होते. पण मयांक गांधी, झालेलं मतदान हे तुमच्यासाठी झालेलं आहे. तुम्ही जो प्रचार केला, तुम्ही जो झाडू मारला, त्या झाडूला झालेलं मतदान आहे. तुम्ही जे राजकारण साफ करायला आलेला, त्या साफ करायच्या प्रक्रियेला झालेलं मतदान आहे. सोशल मीडियाचा जो अफलातून वापर तुमचा पक्ष करत होता त्याला झालेलं मतदान आहे. दिल्लीमध्ये तिसऱ्या पक्षाला जागा आहे असं आपल्याला वाटतंय का? बिलकुल. हे टाइम रिझल्ट येणार 8 तारीखला आपण बघू. म्हणजे एक नवीन राजकीय संस्कृती आम्ही स्टार्ट केली आहे. हे दोन्ही पार्टी एक दुसरे सारखेच आहे, पण आम्ही नवीन काय केला? व्हाईट मध्ये पैसे घ्यायचे, लोकांचे मॅनिफेस्टो बनवायचे, सगळे असं नवीन प्रकरण केलं आहे. आणि यंगस्टर्सला नवीन काय वाटलं की हे देश बदलू शकतो, म्हणजे हेच टाइम सगळे आम आदमी पार्टीच्या साठी वोट करायला एवढी जास्त संख्यामध्ये आले आहे. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि 8 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. सर्वात महत्त्वाची निवडणूक ही दिल्लीची होती, कारण दिल्लीचं कॉस्मोपॉलिटन नेचर आणि एक प्रकारे मिनी इंडिया असलेली दिल्ली या भारतीय राजकारणासाठी सध्या शो स्टॉपरच्या आत्ताच्या भूमिकेत आहे. आणि तिथेच वाढलेलं 8% मतदान, जवळपास 57 वरून आपण 65 पेक्षा जास्त टक्क्यावर आता वोटिंग झालंय. त्याचं विश्लेषण करतील अभय देशपांडे. मला वाटतं की 2003 सालच्या तुलनेत 2008ला जवळपास 4% मतदान वाढलं होतं. ते एकदम यावेळेस 8% वाढलंय. याची पार्श्वभूमी मला वाटतं थोडीशी लक्षात घेतली पाहिजे. मागच्या 2 वर्षात दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, बरीच उलथापालथ झालेली आहे. म्हणजे अण्णा हजारेंचं लोकपालांचं संदर्भातलं आंदोलन असेल किंवा रामदेव बाबांचं आंदोलन असेल किंवा निर्भयानंतर जे दिल्लीमध्ये उत्स्फूर्तपणे हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरले, त्या काळात एक मला वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये लोकांमध्ये एक अवेअरनेस वाढलेला आहे की या लोकशाहीमध्ये जर आपल्याला सरकार निवडायचं असेल, ही व्यवस्था बदलायची असेल, तर त्या प्रक्रियेत आपल्याला सहभागी व्हावं लागेल. याच्यामध्ये मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता आलेली आहे आणि त्याचा परिणाम मतदारामध्ये दिसतोय. मतदार फक्त अँटी इन्कम्बन्सी असेलच त्यावेळेसच मोठ्या संख्येने बाहेर पडतात असं नाही. कारण आता मी तुम्हाला दिल्लीचंच उदाहरण द्यायचं सांगतो की मागच्या निवडणुकीत 4% मतं वाढली, परंतु काँग्रेसच्या मतात 2003 आणि 8च्या तुलनेत 8% घसरण झाली. म्हणजे बाहेर पडलेले मतदार 4% वाढले आणि मतं 8% घटली. याचा अर्थ फक्त तो बाहेर पडलेला मतदार एकाच दृष्टीने बाहेर पडलेला असतो, एकाच हेतूने बाहेर पडलेला असतो असं नाही. आपल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावा केला असेल, स्वाभाविक आहे त्यांनी आज ते दावा करणार. 8 तारखेला यातली वस्तुस्थिती स्पष्ट होईल. परंतु मला वाटतं की मतदानाची टक्केवारी वाढली, त्याच्या मागे ही सगळी पार्श्वभूमी आणि मतदानामध्ये वाढलेलं युवकांचं, तरुणांचं, नवीन मतदारांचं प्रमाण. आणि मगाशी मला वाटतं मयांक गांधीने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की मागच्या काही वर्षांमध्ये मतदार याद्या कायम अपडेट होत आहेत
की बोगस किंवा 2 ठिकाणी नोंदलेले गेलेले मतदार ही संख्या कमी होते. त्यामुळे स्वाभाविकच जे ॲक्च्युअल फिगर्स आहेत त्या तिथे असतात आणि स्वाभाविकच ती टक्केवारी वाढलेली दिसते आणि ती सर्वत्र वाढलेली दिसते. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये वाढलेली आहे, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तर ती सर्वत्र दिसते. त्याला ही प्रमुख कारण मला वाटतं कारणीभूत आहे. हीच कारण आहेत. दिल्लीच्या निवडणुकीतलं मतदान पार पाडलं आणि जवळपास 8% जास्त मतदान वाढलेले. ते जास्त वाढलेलं मतदान कोणाला होणार आहे याची आपण चर्चा करतोय. कोणत्या पक्षानं किती महिलांना उमेदवारी दिली होती तेही आपण पाहूया आणि त्याचंही विश्लेषण पाहूया. आपण पाहता ग्राफिक्सच्या माध्यमातून काँग्रेसनं 6, भारतीय जनता पक्षानं 5, तर आम आदमी पक्षानं 6 आणि इतर 54, म्हणजे एकूण 71 उमेदवार 70 जागांसाठी. परंतु काँग्रेसनं ज्याने 33% महिलांना आरक्षण मिळावं, आपण काय सांगाल? हे बघा की काँग्रेस सत्तेमध्ये होती त्या ठिकाणी आणि बहुतेक काँग्रेसने रिपीट केलेले आहेत. 42 कॅन्डिडेट आमचे रिपीट झालेले आहेत. तर रिपीट करताना त्या जागी तर देऊ शकत नाही आणि नवीन जागी जे द्यायचे आहेत त्या ठिकाणी विनेबिलिटी बघावं लागतं की कोण निवडून येऊ शकतो. ती सर्व कास्ट कॉम्बिनेशन किंवा इतर सर्व बघून आणि विनेबिलिटी बघून कोण निवडून येऊ शकतो त्याप्रमाणे ते तिकीट दिले जातात. मला तुमची एक गोष्ट अतिशय आवडते की तुम्ही स्वच्छपणे कबूल केलं की आम्ही विनेबिलिटी बघतो, आम्ही सगळी इक्वेशन्स बघतो आणि मग तिकीट देतो. तुम्ही असा दांभिकपणा दाखवत नाही की आम्ही सर्व काही बाजूलाच ठेवत असतो आणि फक्त मेरिट लक्षात घेत असतो, असं तुम्ही बोलत नाही. भारतीय जनता पक्षाचं या विषयावरचं स्पष्टीकरण काय पाहूया, कारण त्यांनी फक्त 5 महिलांना तिकीट दिलेलं होतं. माधव भंडारी, राजकीय पक्ष बोला. कुठलाही राजकीय पक्ष उमेदवारी देत असताना त्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता हा मुद्दा लक्षात घेतोच आणि त्यामुळे त्या ठिकाणचं त्या कार्यकर्त्याचं स्थान, त्या कार्यकर्त्याचं काम, त्याचं बाकीच्या लोकांशी असलेले संबंध, सामाजिक समीकरणं आणि या सगळ्याच्या जोडीला निवडून येण्याची शक्यता हे लक्षात घेऊन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यातून महिला उमेदवारांना महिला म्हणून उमेदवारी नाकारण्याची पद्धत नसते. बरोबर आहे. सर्वच राजकीय पक्ष जरी 33% आरक्षणाच्या बाजूने असले तरी सुद्धा उमेदवारी देताना मात्र विनेबिलिटी बघितली जाते. काँग्रेस ते स्वच्छपणे मान्य करतं, बाकीच्यांना करायची तितक्या स्वच्छपणे अजून मान्य करणं परवडणार नसेल. एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर दिल्लीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महिला सुरक्षेचा, गुन्हेगारीचा. कोणत्या पक्षानं आत्तापर्यंत 2008च्या निवडणुकीत आणि आत्ता दिल्लीच्या 70 जागांसाठी दिल्लीकरांनी मतदान केलं, या मतदानासाठी जे उमेदवार उभे होते सर्व पक्षोपपक्षांचे आणि अपक्ष असलेले, त्या प्रत्येकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासल्यानंतर किती उमेदवारांना कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यातले किती गुन्हेगार म्हणून साबित झाले होते ते पाहूया. काँग्रेस 15 उमेदवारांची बॅकग्राऊंड संशयास्पद, भारतीय जनता पक्ष 22 उमेदवारांची बॅकग्राऊंड संशयास्पद, आम आदमी पार्टी 5, बसपा आणि इतर 12, एकूण 75. इतर जर आपण कॅल्क्युलेट केले तर 129 उमेदवार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 129 उमेदवार होते. चरणजीत सिंग संप्रा, मला माहिती आहे की ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. विनेबिलिटी हा क्रायटेरिया मी मान्य करतो, परंतु तरी सुद्धा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर 70 पैकी 15 इतके उमेदवार तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे दिलेले आहेत की ज्यांची गुन्हेगारी त्यांच्या ॲफिडेव्हिट्स मधूनच समोर आलेली आहे. नाही, मला असं जास्त वाटत नाही, कारण या विषयात काँग्रेस पक्षाने काळजी घेतलेली आहे आणि मला आठवण आहे की लिस्ट जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी राहुलजींनी 6 कॅन्डिडेट चेंज केले होते. ते ह्यासाठीच चेंज केले होते, ते 6 कॅन्डिडेटच्यावर असा संशय होता आणि मला असं वाटत नाही ते गुन्हे थोडेफार काही छोटे असतील आणि त्यामध्ये त्यांनी काहीतरी क्लिअर झाला नसेल, त्याच्या केस असं काहीतरी असेल, म्हणजे पॉलिटिकल केसेस पण असू शकतात त्यामध्ये. तर असे काही लोक असतील जे तुम्ही ॲफिडेव्हिटमध्ये म्हणतात
ते पॉलिटिकल केसेस असू शकतात. आमच्यावर पण पॉलिटिकल केसेस आहेत. ते कुठे धरणे करणे, कुठे लाठीचार्ज होत आहे, कुठे काय होत आहे, असं पॉलिटिकल केसेसवर तो ठेवला. सरंडिक सप्राप, तसं जर पॉलिटिकल चार्जेस असते तर कदाचित ते नाव आत्ता आम्ही घेतलं नसतं. परंतु हे असे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक आहे, ज्याच्यामध्ये महिलांना मारहाण आहे, अशा प्रकारचे ज्याला आपण हार्ड कोर गुन्हे म्हणू, पॉलिटिकल गुन्हे नाही ते गुन्हे आहेत. आणि असे 22 उमेदवारांची बॅकग्राऊंड असलेले उमेदवार आत्ता भारतीय जनता पक्षाकडून फील्ड केले गेलेले आहेत, उमेदवार म्हणून आहेत. माधव भंडारी, पार्टी विथ द डिफरन्स, काय सांगाल? नाही, आता आपण जे काही 22 उमेदवारांबद्दल विधानं केली आहेत ही मी काय तपासून घेतलेली नाहीत. आणि 22च्या 22 उमेदवार हे महिलांवरती हल्ले केलेले, आणखीन फसवणुकीचा आणि ह्याचे त्याचे आरोप असलेले असतील असं मला स्वतःला वाटत नाही. कारण या प्रतिज्ञापत्रांच्या आधाराने जी चर्चा करण्याचा प्रघात या देशातल्या प्रसारमाध्यमातल्या एका वर्गाने पाडलेला आहे, तो राजकीय नेतृत्वाला मुद्दाम बदनाम करण्याचं एक तंत्र वापरण्याचं हे साधन आहे की ज्याच्यामध्ये राजकीय गुन्हे जे नोंदवलेले आहेत त्याचा सुद्धा समावेश त्यातच असतो. कलमं तीच असतात, त्या कलमांच्या खाली काही लिहिलेलं नसतं की कशासाठी गुन्हा नोंदवलाय. जे कलम राजकीय आंदोलनामध्ये नोंदवलेलं आहे तेच कलम फौजदारी कायद्याचंच कलम असतं. त्यामुळे त्या कलमांच्या आधाराने बोललं जातं. खरे त्यांच्यावरचे नोंदवलेले गुन्हे काय आहेत हे जाऊन त्या पोलीस स्टेशनमधून काही कोणी आकडेवारी माहिती घेत नाही. आणि त्याच्याशिवाय जाणून बुजून मला स्वतःला या चर्चेमध्ये काही फार तथ्य वाटत नाही. काही एखाद माधवराव, पॉइंट वेट टेकन. आम आदमी पार्टी यांनी तर अत्यंत स्वच्छतेचा दावा केला होता, झाडू हे तुमचं चिन्ह होतं. तुमच्याही पक्षामध्ये क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड असलेले उमेदवार आहेत, काय सांगाल? मयांक गांधी. क्रिमिनल्सचं नाव ऐका, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया, हे सगळे जन लोकपालचे आंदोलनमध्ये क्रिमिनल्समध्ये त्याच्यावरती सेक्शन टाकली आहे. एक पण खरा क्रिमिनल नाही, एक पण रेप, मर्डर, काही मोठी सेक्शन नाही. ते प्रधानमंत्रीची ऑफिसमध्ये गेले आणि कोयल्याच्या घोटाला म्हणजे सेक्शन टाकला तर ते क्रिमिनल झालं का अरविंद केजरीवाल की मनीष? हे सगळे पाची आहे, कोणीच क्रिमिनल नाही. हे सगळे राजकारणचे केसेस आहे. आणि हे ते बीजेपी म्हणतात की सगळे राजकारणचे. माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे बीजेपीच्या. तिथला एक कॅन्डिडेटनी 17 वर्षाची पोरींना ऍसिड टाकून मारून टाकला. ते कॅन्डिडेट आहे बीजेपीच्या. ते 5 वर्ष जेल पण जाऊन आलेला आहे. म्हणजे हे तसे गुन्हेगार आहे. आणि इथे तुम्ही बघतात अरविंद केजरीवाल देशासाठी लढतात, अन्नाचे आम आदमी पार्टीच्या नावावरती आपल्या लोकांनी काय काय उद्योग चालवले याची माहिती भरपूर बाहेर आहे. नाही ना, बोला ना, असं गोल गोल नको बोलू. नाही, गोलगोल कशाला बोलू? मयांक गांधी, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या त्या उमेदवाराचं नाव का नाही सांगत आहात? मयांक गांधी, भारतीय जनता पक्षाच्या त्या उमेदवाराचं नाव सांगा ज्यांनी 17 वर्षाच्या मुलीवर ऍसिड फेकलं होतं आणि जो 5 वर्ष जेलमध्ये होता. नाही, त्याचं नाव मला आता याद नाही. मी दिल्लीमध्ये होता, मी सगळं ऐकलं, सगळे रिपोर्ट पण बघितले. तुम्ही आता कारण त्यांना हे नाव माहिती नाहीये, म्हणजे हे रेकॉर्ड मध्ये आहे तसं. आणि मी आपल्याला एक सांगतो, उदयजी एक लक्षात घ्या. बोला माधवराव. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी बोला जो गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संदर्भातला निकाल दिला आणि त्याचे परिणाम लालू प्रसाद यादव सकट अनेकांना भोगावे लागले, तो निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याआधी आलेला निकाल आहे. एक वास्तव आपण सगळ्यांनी मनापासून स्वीकारलं पाहिजे की कोणत्याही राजकीय पक्षाला आपला निवडून आलेला आमदार, खासदार अशा तऱ्हेने परत बाद झालेला परवडत नसतं. त्यामुळे दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालानंतर केली जाणारी उमेदवारांची निवडीची प्रक्रिया ही निश्चित सावधपणे केली जाते, हे मी आपल्याला खात्रीने सांगतो. आपण त्या संदर्भात घडलेली एक महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना अभय देणारा जो अध्यादेश होता, तो अध्यादेश राहुल गांधी यांनी अत्यंत नाट्यमयरित्या फाडून टाकलेला होता. त्याचा काही परिणाम या मतदानावर होणार आहे का? अभय देशपांडे, आपलं काय मत आहे? मला वाटतं एका घटनेचा काही परिणाम मतदारावर होईल असं काही म्हणता येणार नाही. आता गुन्हेगारी पार्श्वभूमीचं सांगितलं तर मगाशी आधीच्या सेगमेंटमध्ये
मला वाटतं सप्रांनी आणि भंडारी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उमेदवारी देताना इलेक्टिव्ह मेरिट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि ते इलेक्टिव्ह मेरिट एकदा ठरवायला गेलं की काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. काही केसेस आंदोलनाच्या असतात हे मान्य आहे, परंतु त्या सर्वच केसेस राजकीय केसेस आहेत आणि हे सगळे उमेदवार जे आहेत फक्त राजकीय केसेसमुळेच गुन्हेगार ठरलेले आहेत असं नाही आहे. मुळात इलेक्टिव्ह मेरिट ज्यावेळेस ठरवलं जातं त्यावेळेस मला वाटतं या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करूनच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे गुन्हेगारांचं प्रमाण आहे ते कमी होतं. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की जर उद्या कन्व्हिक्शन झालं तर तो बाद ठरेल, त्याच्यामुळे त्याच्यावरचा गुन्हा साबित होणार आहे की नाही होणार आहे हे पाहिलं जाईल, पण गुन्हा आहे की नाही आणि त्याच्यावर उमेदवारी ठरते असं मला काय वाटत असं नाही. मला वाटत नाही की असं या रीतीने दिले जातात तिकीट. ते प्रॉपर सर्वेक्षण होतोय त्या सर्व गोष्टीचा आणि असं नाही की कोणावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला तिकीट द्यायची आहे. इलेक्टिव्ह मेरिटला महत्व आहे ते इलेक्टिव्ह शेवटी. मेरिट आहे, पण इलेक्टिव्ह मेरिटचा हा उद्देश नाही की कोणी गुन्हेगार असलं मग कोणी म्हणजे कुठल्या मुलीवर चार्ज केलं तर त्याला पण तिकीट द्यायची असं नाही आहे. माधवराव भंडारी, तुम्ही काय सांगाल? नाही, ज्या वेळेला मला आपण actually इलेक्टिव्ह बोलायची आहे. मेरिट निवडून येण्याची क्षमता आपण बोलत होतो, त्याच वेळेला मी दुसरं हे सांगितलं की निवडून आल्यानंतर तो बाद होणं सुद्धा परवडत नाही. इलेक्टिव्ह मेरिटचाच भाग आहे तो. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते मयांक गांधीने मयांक गांधीचे अगदी ठोकून सांगत होते ना, रेटून 5 वर्ष शिक्षा झाली. 5 वर्ष शिक्षा झालेल्या उमेदवाराला कोणता राजकीय पक्ष उमेदवारी देऊ शकेल आता? नाही, देताच येत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.